नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तो ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे शुक्रवार 10 जुलैच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तर एकच नंबर होता, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग होता. खूप मजा आली आज. मग नेमकं घडलं तरी काय, तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीचा एकदम भारी रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरीच्या डोळ्याला जे इंजुरी झाली होती, तिला काही दिसत नव्हतं आणि मग डॉक्टरांनी तिला आय ड्रॉप दिलं होतं डोळ्यात टाकण्यासाठी. ईश्वरी नको नको म्हणत होती, पण अर्णवने स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या डोळ्यामध्ये तो आय ड्रॉप टाकला आहे. आणि मग ह्या दोघांचा एकदम धमाकेदार असा सीन आहे. फक्त एक नाही, दोन नाही, तर 2 गाड्यांवरती हे दोघांचा एकदम इंटरेस्टिंग सीन आहे. बघायला खूप मजा आली आहे. तर ईश्वरीच्या फॅन्ससाठी हा खूपच इंटरेस्टिंग सीन होता. खूप सुंदर दिसतीये ती. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि हो प्रेक्षकांनो, मला माहिती आहे तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं आहे, एक सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ना घरामध्ये सगळेजण गप्पा मारत मस्तपैकी बसलेले असतात आणि तेवढ्यात ईश्वरीला रमाकांतचा मेसेज येतो. आता तो रमाकांतसुद्धा बघा फक्त ईश्वरीलाच मेसेज करतोय. या मेसेजमध्ये रमाकांतने लिहिलेलं असतं की मी आहे ना पंढरपूरला जातोय वारीसोबत. ईश्वरी सगळ्यांना सांगते की बाबांचा मेसेज आला आहे आणि जे काही मेसेजमध्ये लिहिलेलं असतं पंढरपूरला चाललेले आहेत काही दिवसांसाठी, तिथेच राहणार आहेत हे ती सांगत असते. हे ऐकून मामा म्हणतो आता वारी सुरू झाली आहे ना, मग आश्रमात त्यांचे काही मित्रमंडळी भेटले असतील आणि सगळेजण मस्तपैकी गेले असतील वारीला. तसंही संत माणूस आहे, त्यांना काही सामान बॅग वगैरे याची काही गरजच नसते, त्यांचं भागून जातं थोड्या सामानामध्ये. तर अर्णव चिडून म्हणतो मामा वॉट, पण त्यांनी आपल्याला कळवायला हवं होतं ना, असं न कळवता कोणी जातं का? ईश्वरी म्हणते सर कळवलं ना, त्यांनी आपल्याला मेसेज केला आहे, आणखीन काय करायला हवं होतं? अर्णव चिडून म्हणतो मिस इंदौर मेसेजने काय होतं, काही नाही होत, कोणाला तरी सांगून जायला हवं होतं त्यांनी. तर अंजली म्हणते अरे अर्णव मेसेज केला आहे ना, मेसेज पुरेसा असतो. तर आजी म्हणते अरे ते दरवर्षी जात असतात, त्यामुळे त्यांना एवढं काही वाटत नाही मोठं त्यामध्ये, आपण पहिल्यांदा पाहतोय ना म्हणून आपल्याला असं थोडंसं विचित्र वाटतंय. मग मामा म्हणतो आणि हो ते येतील, तू काळजी करू नको, आणि आज आपण स्पर्धेत सगळे बिझी होतो ना म्हणून राहिलं असेल. आज पाहिलं ना आपण किती काय काय झालं होतं तिथे. आणि जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा अर्णवने त्या देवाशी चांगलीच ठासली आणि लगेच पासेस मिळवले. तर आकाश म्हणतो हो ना, त्या देवसरेचा चेहरा फार जमिनीपर्यंत लटकलेला होता. सगळे आता हसू लागतात. ईश्वरी म्हणते की फक्त तेवढंच नाही, आम्ही घरून निघालो ना तर पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वेगळा रोड घ्यावा लागला. तो रोड बंद होता, मग परत आलो तर नाकाबंदी नव्हती, गाडीचं टायरच पंक्चर झालं. किती सारी संकटे आली आज आमच्यासमोर. मामा सांगतो पण शेवटी एवढी संकटं आली तरीसुद्धा जिंकलं कोण? ईश्वरी आणि अर्णवच ना. ईश्वरी, अर्णव, आजी, अंजली सगळेजण हसत असतात, खूप खुश असतात. त्यांचं कौतुक ऐकून नम्रतेच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा 12 वाजलेले असतात. अंजली म्हणते आणि हो ना, आणि एकदा स्पर्धेत पोहोचल्यानंतर सुद्धा कितीतरी संकट आली, ईश्वरीला दिसायचंच बंद झालं. ईश्वरी खरंच तू खूप हिमतीची आहेस, तू माघार घेतली नाही आणि दिसत नसताना सुद्धा इतका छान पदार्थ बनवला की सगळ्यांचीच तू मनं जिंकली आणि स्पर्धासुद्धा जिंकली. ईश्वरी आणि अर्णव हे कौतुक ऐकून खूप हॅपी होतात. तर नम्रतेला खूप राग येत असतो असं मनोमन. आजी म्हणते पण आहे ना मला थोडं विचित्रच वाटतंय, ती जी सौदामिनी देशमुख होती ना, तिची नजरच घाणेरडी होती, तिच्यामुळेच ईश्वरीला नजर लागली. म्हणजे तिला हेच हवं होतं की काही करून ईश्वरी आणि अर्णवने ही स्पर्धा हरावी, त्याच्यासाठीच ती इतके सारे प्रयत्न करत होती. आणि मला तर वाटतं या दोघांवरती जी काही संकटे आली आहेत ना, ती सगळी संकटंसुद्धा फक्त त्या सौदामिनीमुळेच आली आहेत. घाणेरडी बाई कुठली, बावळट, तिची नजरसुद्धा घाणेरडी, मला तर तिच्याकडे पाहण्याची सुद्धा इच्छा होत नाही. तर मामा म्हणतो अगं आई, आता हे चौघे घरी आले तेव्हा तू त्यांची नजर काढलीस ना, मग आता त्यांना कोणाची नजर लागणार, काही टेन्शन घेऊ नको तू. आजी म्हणते हो ते तर आहे, नजर तर कोणाची लागणार नाही. अर्णव म्हणतो पण आज आपण एकच राऊंड जिंकलोय, अजून आपल्याला दुसरा राऊंडसुद्धा जिंकायचा आहे आणि ही स्पर्धासुद्धा जिंकायची आहे. ईश्वरी म्हणते हो सर, ही स्पर्धा तर आपणच जिंकणार. आणि मग मामा पुन्हा एकदा ईश्वरी, अर्णव, नम्रता, आकाश यांच्यासाठी असं चिअर्स फॉर द हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आणि मामा स्वतःच म्हणतो हो आता कळलं,
हिप हिप हुर्रे आणि आता पुरे. सगळेजण जोरजोरात हसू लागतात. सगळ्यांना खूप आनंद होत झालेला असतो. मामाचे जोक ऐकून सगळेजण खुश होतात. मला सुद्धा ही लाईन खूप आवडली, हिप हिप हुर्रे आणि आता पुरे. आणि मग सगळ्यांना काही वेगळंच वाटू नये म्हणून नम्रतासुद्धा खोटं असं हसण्याचं, हॅपी होण्याचं नाटक करत असते. आणि थोड्याच वेळाने आता रात्र होते. ईश्वरी तिच्या बेडवरती असते. अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, मिस इंदोर हे ड्रॉप घे, डोळ्यात टाक. पण काहीही म्हटलं तर नको, नाही हे म्हणण्याची ईश्वरीची सवय आहे, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. अर्णव हे म्हणताच ईश्वरी म्हणते, नको सर, मी माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकणार नाही आहे. अर्णव म्हणतो, का, अजूनही तुला त्रास होईल ना, डोळ्यात हे ड्रॉप टाक. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, मला आहे ना माझ्या डोळ्यात असं काही टाकायला आवडत नाही. अर्णव सांगतो, मिस इंदोर काही नाही आहे, डॉक्टरांनी दिलेला ड्रॉप आहे आणि त्यामुळे तुला फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर आता तुम्ही ठरवणार का की मी काय करायचं काय नाही, मला नाही टाकायचं आहे. अर्णव म्हणतो, हो मी ठरवणार, टाकावेच लागतील तुला ड्रॉप्स. ईश्वरी म्हणते, नाही सर. अर्णव म्हणतो, हो, त्यामुळे ईश्वरीला आता नाईलाज होतो आणि शेवटी अर्णव ईश्वरीला ड्रॉप टाकण्यासाठी असं म्हणवतो आणि ईश्वरीचा हात पकडतो. ईश्वरीचा हात पकडताच ईश्वरी ही अशी एकदम स्तब्ध होते आणि या दोघांमध्ये एक रोमॅन्टिक सीन सुरू होतो. बॅकग्राऊंडमध्ये जरा जरा हे अतिशय सुंदर असं मराठी गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं, पण खूप छान आहे ते गाणं. तुम्ही पण ऐकून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. ते गाणं सुरू असतं आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही मस्तपैकी गप्प बसतात आणि आपापल्या फक्त या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्यातला रोमॅन्स आणि हे अतिशय सुंदर जरा जरा गाणं ऐकायला येतं असतं. अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो. ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. अर्णवने ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरी तिच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायचंच आहे. अर्णव हा ईश्वरीच्या हातातून ड्रॉप घेतो. आता ईश्वरी स्वतःच्या हाताने डोळ्यात ड्रॉप टाकणार नाही आहे, त्यामुळे मीच तिच्या डोळ्यात ड्रॉप टाकणार असं अर्णवने आता ठाम ठरवलेलं असतं. आणि मग हा अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो. ईश्वरी त्याच्याकडे अशी एकटक पाहतच राहते. अचानक रूममध्ये आता हवा सुरू होते. ईश्वरी आणि अर्णवचे केस हवेमध्ये मस्तपैकी उडत असतात आणि अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो आणि तिला बेडवरती असा झोपवतो. ईश्वरी ही अर्णवकडे एकटक पाहतच राहते. अर्णवला ईश्वरीच्या डोळ्यामध्ये हे आय ड्रॉप टाकायचं असतं, कारण की अर्णव ईश्वरीच्या असं हनुवटीवरती चीन असताना आपला तिथे हात ठेवतो आणि तिचा चेहरा असा वर करतो. ईश्वरीच्या खूप जवळ येतो ईश्वरीच्या आणि मग ईश्वरी त्याच्याकडे अशी एकटक पाहतच राहते. अर्णव दुसरंही काहीतरी करणार आहे असं ईश्वरीला वाटत असतं आणि अर्णव तिला आपल्या हातातला आय ड्रॉप दाखवतो. ईश्वरी त्याच्याकडे अशी एकटक पाहतच असते. तिला आता काहीही सुचत नसतं. अर्णव काही बोलतसुद्धा नाही. हे अतिशय सुंदर गाणं मस्तपैकी बॅकग्राऊंडला सुरूच असतं आणि अर्णव तिला असे डोळे मोठे करून दाखवतो आणि इशारा करतो की डोळे मोठे कर. आणि मग ईश्वरी ही तोंड वर करते, डोळे मोठे करते आणि अर्णव हा तिच्या डोळ्यामध्ये हा आय ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न करतो. पण ईश्वरीचे केस ही तिच्या चेहऱ्यावरती येत असतात आणि मग अर्णव ईश्वरीच्या केसांना तिच्या कानामागे टाकतो. ईश्वरी खूप रोमॅन्टिक झालेली असते. अर्णवकडे एकटक पाहतच असते. अर्णवसुद्धा स्वतःवरचा ताबा हरवून बसलेला असतो. ईश्वरीच्या जवळ येतो आणि मग ईश्वरीच्या एका डोळ्यामध्ये हा ड्रॉप टाकतो. ईश्वरी आपला डोळा बंद करते आणि मग अर्णव ईश्वरीच्या दुसऱ्या डोळ्यामध्ये सुद्धा ड्रॉप टाकतो. ईश्वरीचे दोन्हीही डोळे बंद असतात आणि अर्णव हा तिच्याकडे असा मस्तपैकी बघतच असतो. ईश्वरी ही अर्णवचा विचार करत असते. अर्णव हा तिच्यापासून दूर जाणार तर ईश्वरी त्याचा हात पकडते आणि अर्णवला म्हणते की सर, माझे डोळे जरी बंद आहेत ना तरीसुद्धा तुम्ही मला पाहू शकता आणि मी सुद्धा तुम्हाला पाहू शकते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतच राहतात. ईश्वरी ही आपले डोळे अजूनही बंद करून असते आणि अर्णवला विचारते की सर, जर मला कधी दिसलंच नसतं, म्हणजे माझे डोळे परत कधी आलेच नसते, माझी दृष्टी परत कधी आलीच नसती, तर तुम्ही काय केलं असतं? अर्णव म्हणतो, मी दुसऱ्या एखाद्या, असं तो म्हणतो. ती म्हणते, काय दुसऱ्या एखाद्या? म्हणजे तिला असं वाटतं की अर्णव एखाद्या दुसऱ्या कोणाशी लग्न करतो की काय. तेवढ्यात अर्णव म्हणतो, मी दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं असतं. ईश्वरी म्हणते
नाही सर, तसं नाही. म्हणजे माझी दृष्टी परत कधी आलीच नसती तर तुम्ही काय केलं असतं? अर्णव म्हणतो, मग मी दुसरं, ईश्वरी विचारते काय? अर्णव म्हणतो, दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं असतं, तुला विदेशात नेलं असतं, पण तुझी दृष्टी परत आणलीच असती. ईश्वरी म्हणते, सर तसं नाही, जर माझी दृष्टी परत कधी आलीच नसती तर तुम्ही काय केलं असतं ते सांगा. अर्णव म्हणतो, मग मी सुद्धा माझ्या डोळ्यावरती कायमची पट्टी बांधली असती, तुला दिसत नाही, मग मला सुद्धा कधी दिसत नाही, आपण दोघे तसंच राहिलो असतो. हे ऐकून आता ईश्वरी खूप इमोशनल होते, खुश होते आणि म्हणते की खरंच अर्णव सर, खरंच अर्णव सर? तर अर्णव म्हणतो, हो खरंच, तुला जर दिसलं नसतं तर मी सुद्धा माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली असती आणि मी सुद्धा हे जग पाहिलं नसतं. अर्णवला ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, मग तुम्ही तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधा. अर्णव म्हणतो, व्हॉट, हे काय बोलती आहेस तू? तर ईश्वरी म्हणते, सिरियसली बोलती आहे सर मी, तुम्ही तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधा. अर्णव म्हणतो, मिस इंदोर काय टाईमपास करते आहेस तू? तू आपल्या दुसऱ्या राऊंडची तयारी करायची आहे ना आता. ईश्वरी म्हणते, नाही सर, आता मी डोळ्यात ड्रॉप टाकलं आहे ना, मलाही काही दिसत नाही आहे, आपण काय तयारी करणार आहोत, तुम्ही तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधा आधी. अर्णव यासाठी नकार देतो, पण ईश्वरी त्याचं काही ऐकत नाही. अर्णव म्हणतो, नाही बांधणार. तर ईश्वरी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये अशी इतकी मस्त करते नाही, मला तिची ही स्टाईल खूप आवडते. ती म्हणते, हो म्हणा, हो म्हणा, पटकन हो म्हणा, अशी त्याला अशी हनुवटीला हात लावून अशी ती करते. खूप छान आहे ही ॲक्टिंग तिची. आणि मग अर्णव शेवटी नाईलाजाने म्हणतो की हो ठीक आहे, बांधतो. आणि अर्णव विचारतो, कुठे रुमाल? तर ईश्वरी सांगते, तुमच्या कपाटात, तुमच्या कपड्यांवरच ठेवला आहे. अर्णव आता बेडवरून खाली उतरतो आणि आपल्या कपाटाजवळ येतो. तो काही बोलत नाही. तर ईश्वरी म्हणते, सर आहात की गेला दुसऱ्या रूममध्ये? अर्णव म्हणतो, आहे. अर्णव आता कपाट उघडतो आणि त्यातून एक रुमाल बाहेर काढतो. ईश्वरी म्हणते की आता डोळ्यांवरती पट्टी बांधा. अर्णवची काही इच्छा नसते. आता अर्णव डोळ्यांवरती पट्टी बांधत नाही. ईश्वरी म्हणते, सर बांधली का डोळ्यांवरती पट्टी, सांगा बरं? अर्णव म्हणतो, हो बांधली. त्यावर ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे, नाही बांधली आहे डोळ्यावरती पट्टी, बांधा. आणि मग अर्णव हा नाईलाजाने डोळ्यावरती आता पट्टी बांधतो. ईश्वरी ही सुद्धा आपल्या बेडवरून उठते आणि कपाटाजवळ जाऊन उभी राहते. डोळे मिटलेलेच असतात ईश्वरीचे. आणि अर्णवला म्हणते, सर आता तुम्ही मला शोधा, आता डोळ्यावरती पट्टी बांधून तुम्ही मला शोधू शकता का? आता ईश्वरीचे डोळे तर ऑलरेडी बंदच असतात. अर्णवच्या डोळ्यावरती सुद्धा आता पट्टी असते. आणि मग अर्णव हा कसलाही विचार न करता, इकडे तिकडे न जाता सरळ सरळ ईश्वरीजवळ जातो. ईश्वरीला अजून माहीत नसतं की अर्णव तिच्या जवळ आला आहे. आणि अर्णव ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो. त्यामुळे ईश्वरीला आश्चर्य वाटतं. आणि ईश्वरी विचारते, सर तुम्ही इतक्या लवकर माझ्याजवळ कसं आलात? तुम्ही मला कसं शोधलं? अर्णव म्हणतो, कारण मला तुझा. तर ईश्वरी म्हणते, माझा गंध तुम्हाला माहिती आहे बरोबर ना? अर्णव म्हणतो, हो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही मला न पाहतासुद्धा मला ओळखू शकता. अर्णव विचारतो, कसं? ईश्वरी म्हणते, हो ट्राय तर करून पहा, आपण दोघे एकमेकांना न पाहतासुद्धा एकमेकांना ओळखू शकतो. आणि मग बॅकग्राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं आवडतं तू ही रे माझा मितवा हे टायटल सॉन्ग सुरू होतं. आणि मग या दोघांचा रोमॅन्टिक सीन नेक्स्ट लेवलला जातो. आता एवढं जरा जरा गाण्यावरती रोमॅन्स झाला आहे, पण आता पुन्हा हा एक सीन त्यांनी घेतलेला आहे. अर्णव हा ईश्वरीच्या चेहऱ्यावर, गालावरती असा हात ठेवतो आणि मग ईश्वरी अर्णवच्या हातावरती हात ठेवते. अतिशय सुंदर तू ही रे माझा मितवा हे सॉन्ग सुरू असतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांना असं स्पर्शाने अनुभवत असतात. अर्णव ईश्वरीच्या संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवतो, त्यानंतर तिच्या ओठांवरून, डोळ्यांवरून असा हात फिरवतो. ईश्वरी पूर्णपणे अर्णवच्या प्रेमात आता हरवून गेलेली असते. अर्णव हा तिच्या गालावरून हात फिरवतो, मग तिच्या कानावरून, खांद्यावरून असं त्याचं चालू असतं. ही त्याच्या स्पर्शाने पूर्णपणे अशी बेधुंद झालेली असते. छान मागे सॉन्गसुद्धा बॅकग्राऊंडला चालू असतं. आणि मग हा अर्णव ईश्वरीचे हात आपल्या हातात घेतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरीने अजूनही डोळे बंद केलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या जवळ असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर पाहिलंत ना, आपण दोघे एकमेकांना न पाहतासुद्धा एकमेकांना ओळखू शकतो. अर्णव म्हणतो, हो खरं बोलतीयस तू. आणि मग अर्णव आपल्या डोळ्यांवरची पट्टी बाजूला करतो. ईश्वरीचे डोळे बंदच असतात आणि अर्णव आपल्या डोळ्यांनी तिच्या डोळ्यांमध्ये असा पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, या सीनमध्ये या दोघांच्याही डोळ्याचे क्लोजअप्स घेतलेले आहेत, म्हणजे असं झूम करून. ईश्वरीचे डोळे तर मस्तच आहे आणि त्यातल्या त्यात तिचा आजचा आय मेकअप तर माइंड ब्लोईंग होता. अर्णवचेही डोळे अतिशय सुंदर दिसत असतात. आणि मग ईश्वरी आपले डोळे उघडते आणि ईश्वरीचे डोळे तर सुंदर आहेतच.
ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरूच असतं. ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात, एकमेकांकडे पाहत असतात, स्माईल करत असतात आणि मग कधीही संपू नये असा सीन तो संपतो आणि आपण येतो नम्रताच्या आता किचनमध्ये. नम्रता ही सगळ्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे सगळ्यांसाठी मस्तपैकी शेवयांची खीर बनवत असते. तिला खूप राग आलेला असतो. नम्रता चिडून म्हणते की काय नाही केलं मी, सगळं केलं. त्या ईश्वरीच्या डोळ्यांची दृष्टी काढून टाकली, तरीसुद्धा ईश्वरी स्पर्धेसाठी उभी राहिली. फक्त उभी राहिली नाही तर तिने ते चॅलेंज पूर्ण केलं. फ्युजन वडापाव बनवला आणि जिंकूनसुद्धा दाखवलं. म्हणजे मी त्या ईश्वरीला हरवण्यासाठी जे जे प्रयत्न केले ते सगळे प्रयत्न वाया गेले. ईश्वरीने माझ्या नाकावरती टिचून ही स्पर्धा जिंकून दाखवली. मला ही स्पर्धा जिंकून ईश्वरीला हरवून या घरात माझं स्थान मिळवायचं होतं. पण मी जे जे काही केलं ना त्यामुळे ईश्वरीबद्दल सगळे अजूनच चर्चा करताय. ईश्वरीचं स्थान या घरात आणखीनच मोठं झालं आहे. फक्त घरातलेच नाही तर त्या स्पर्धेतले मीडियावाले सगळे ईश्वरीचा उदो करत आहे आणि मी फक्त घरातली स्वयंपाकीन बाई म्हणून राहिली आहे. या घरात एका स्वयंपाकीन बाईपेक्षा जास्त महत्त्व मला कधीच मिळणार नाही. माझी काही लायकीच नाही आहे. सगळे मला फक्त ऑर्डर द्यायचं काम करतात आणि माझ्यासमोर त्या ईश्वरीचा मोठेपणा करतात. मला या घरात माझं स्थान कधीच मिळणार नाही आहे. मी फक्त एक मोलकरीण म्हणूनच राहणार असा विचार नम्रता करते आणि तेवढ्यात तिला वल्लरीचा आता कॉल येतो. वल्लरी अजूनसुद्धा त्या गाडीमध्ये बसूनच इकडे तिकडे भटकती आहे. तिला काही घरदारच नाही आहे असंच मला वाटतंय. आता नम्रता फोन उचलते आणि वल्लरी विचारते काय गं, तुला एवढं साधं सोपं काम जमत नाही? मी तुझ्यासाठी एवढं काही केलं, त्या ईश्वरीच्या डोळ्यामध्ये ते लिक्विड टाकलं, ईश्वरीची दृष्टी गेली, तरीसुद्धा ईश्वरीने जिंकून दाखवलंच. आणि तू तिथे काय करत होती, माशा मारत होती का? तर नम्रता चिडून म्हणते आई नीट बोला माझ्याशी, माझी काय चूक आहे याच्यामध्ये? तर वल्लरी चिडून म्हणते कोणाशी बोलते तू, तुला तरी कळतंय का, नीट बोलायचं माझ्याशी. तर नम्रता म्हणते काय नीट बोलायचं आहे, तुम्ही जे सांगितलं ते सगळं केलं ना, आता काय करायला पाहिजे होतं मी तिथे, तुम्हीच मला सांगा आता. वल्लरी चिडून म्हणते बिनकामाची आहेस तू, तुझ्यासाठी किती केलं, ते लिक्विड पाठवलं, ईश्वरीची दृष्टी काढून घेतली, मग तुला सोपा पदार्थ मिळावा ह्यासाठी मी किती प्रयत्न केले, त्या आयोजकांशी बोलले, पण तुला साधे इंदोरी पोहेसुद्धा नीट बनवता आले नाही. त्या ईश्वरीने डोळे बंद करून वडापाव बनवून दाखवला आणि तुला उघड्या डोळ्यांनीसुद्धा तिच्यापेक्षा चांगला पदार्थ बनवता आला नाही. मी म्हणते ना तू तिच्यासमोर झिरो आहेस, झिरो, आणि तू स्वतः ते पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहेस. नम्रतेला आता खूप राग येतो. नम्रता चिडून म्हणते आई आता मी काय करायचं होतं? मी माझ्या बहिणीविरुद्ध एवढं मोठं षडयंत्र रचलं, तिच्या डोळ्यांना त्रास होईल असं लिक्विड तिच्या डोळ्यात टाकलं, तिची दृष्टी काढून घेतली, अजून मी काय काय करायचं होतं तुम्हीच सांगा. वल्लरी म्हणते काही नको करू, फक्त हातावर हात धरून बस, बिनकामाची कुठली निर्लज्ज, काही काम तर येतच नाही आणि मला माझी जागा हवी आहे आणि मला माझी किंमत हवी आहे, काही जमणार नाही तुला असं म्हणून वल्लरी आता फोन कट करते. नम्रतेला खूप राग येतो. वल्लरी चिडून म्हणते एकदम बिनडोक बिनकामाची सून मिळाली आहे मला, गुड फॉर नथिंग, काहीच कामाची नाही आहे. आणि इकडे नम्रता चिडून म्हणते सगळेजण फक्त मलाच बोला, मलाच सुनवा, माझी काही चूक नसतानासुद्धा सगळा अपमान सहन करावा लागतो आहे. त्यामुळे नम्रतासुद्धा खूप चिडते आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव रूममध्ये येतो. आता ईश्वरी आता बसलेलीच असते. अर्णव ईश्वरीच्या गोळ्या घेतो हातात आणि पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो मिस इंदोर गोळ्या घे, मेडिसिन घे. ईश्वरी नेहमीप्रमाणे काहीही दिलं तर नको. सर कशाला? सर आता अर्णव म्हणतो तुझा कोर्स आहे, तुला गोळी घ्यावीच लागेल. ईश्वरी म्हणते नको सर, ती गोळी खूप कडू आहे, मी आता बरी आहे, मला नाही घ्यायची आहे. अर्णव म्हणतो घ्यावीच लागेल, डॉक्टरांनी लिहून दिली आहे ना, आणि त्याशिवाय तू बरी कशी होणार? तुला लवकर बरं व्हायचं आहे ना, दुसरा राऊंड आहे आणि घे, गुपचूप गोळी घे. ईश्वरी म्हणते प्लीज सर. अर्णव म्हणतो प्लीज वगैरे काही नाही, घे. अर्णव आता ईश्वरीच्या हातात गोळी देतो, हातात पाण्याचा ग्लास देतो आणि मग ईश्वरी ही गोळी खाण्याचं असं नाटक करते आणि म्हणते बस का? अर्णव म्हणतो ॲक्टिंग छान केलीस, आता खरोखर गोळी घे. ईश्वरी अर्णवकडे अशी रागाने पाहते आणि मग ईश्वरी गोळी खाते, पाणी पिते. तिला ही गोळी खूप कडू लागते. अर्णव पुन्हा एकदा तिच्या हातात चेक करतो तर गोळी नसते, म्हणजे तिने आता खरोखर खाल्लेली असते. अर्णव आता पाण्याचा ग्लास ठेवून देतो. ईश्वरी कसला तरी विचार करत असते. अर्णव विचारतो मिस इंदोर कसला विचार करतेस? आणि मग ईश्वरी त्याला सांगते सर आज जे काही घडलं ना ते सगळं मला खूप विचित्र वाटतंय. म्हणजे पहा ना, आपण सकाळी घरातून निघालो, मग रस्त्यावरती आपल्याला पोलिसांची नाकाबंदी पडली, त्यांनी आपला दुसरा रूट घ्यायला सांगितलं आपल्याला, आपण दुसऱ्या रूटने गेलो तर तो रस्ता आपल्याला जंगलात घेऊन गेला, म्हणजे तो पर्यायी रस्ता नव्हता.
पोलिसांची नाकाबंदी कदाचित आपला टाईमपास करण्यासाठीच होती. ते पोलीससुद्धा खरे होते की खोटे होते ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. मग आपण जंगलात गेलो, तिथे रस्ता संपला, तिथे आपण वटपौर्णिमेची पूजा केली, मग त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली, आपण गाडीचं पंक्चर कसं बसं काढलं, आपण पुन्हा त्या रस्त्याला आलो जिथे पोलिसांची नाकाबंदी होती, तर तिथे पोलीस नव्हतेच. मग काय फक्त आपल्याला दुसऱ्या रोडला असं फक्त टाईमपास करण्यासाठी पोलीस तिथे आले होते का? ते कळलं नाही. मग आपण त्या रस्त्याने निघालो तर तिथे गुंडे आले. गुंड्यांनी आपल्यावरती हल्ला केला आणि जीवघेणा हल्ला केला. त्यांना तर आपला जीवच घ्यायचा होता. आपण त्यातूनही कसंबसं वाचलो. मग आपण पुढे निघालो तर पावसामुळे इतका वेळ झाला. आपण त्या हॉटेलवरती गेलो. ठीक आहे, या सगळ्या संकटाचा सामना करत करत आपण कसेबसे तिथे पोचलो स्पर्धेच्या ठिकाणी. तर त्यांनी आपल्याला पासेस द्यायला नकार दिला. आपली एंट्री कॅन्सल केली होती. मग भांडण करून वादावाद करून कसंबसं आपल्याला पासेस मिळाले. पण पासेस मिळाले तर मग त्यानंतर माझी दृष्टीच गेली. तिथे मला काहीतरी गडबड झाली असं वाटतंय. अर्णव विचारतो, तुझी दृष्टी गेली, यात कोणती गडबड वाटते तुला? तर ईश्वरी त्याला सांगते की सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण तिघे बसलो होतो, मी, तुम्ही, भाऊजी, आणि त्यानंतर मला वॉशरूमला जायचं होतं. मग मी वॉशरूमला जायला निघाले तर मला चक्कर आली आणि मी जमिनीवरती कोसळले. मग तुम्ही सगळे आलात, मला उठवलं. मग नमूताई माझ्याबरोबर वॉशरूमला आली. मी वॉशरूमला गेले. मग आम्ही रेस्टरूमला गेलो तर तिथे मला खूप असं जास्त सफोकेटेड वाटत होतं. अर्णव म्हणतो, पण AC तर सुरू होता ना? ईश्वरी म्हणते, हो AC सुरू होता, पण मला खूप जास्त सफोकेट होत होतं. मग मला सफोकेट व्हायला लागलं तर मग मी नमूताईला सांगितलं. मग नमूताईने तो हँड फॅन असतो ना, छोटासा फॅन, तो सुरू केला. अर्णव म्हणतो, पण त्या हँड फॅनचा आणि लिक्विडचा काय संबंध? ईश्वरी म्हणते, हो, तो हँड फॅन होता ना, तो वेगळा होता, तो स्प्रे मारणारा होता, त्यातून पाण्याचे फवारे येत होते. अर्णव म्हणतो, असा फॅन नम्रताकडे का असेल? ईश्वरी म्हणते, सर, नमूताईकडे कसा असेल? ती काही एवढा मोठा फॅन घेऊन फिरणार आहे का? तो आधीपासूनच तिथे होता आणि त्यामध्ये लिक्विड होतं, ज्या लिक्विडमुळे माझी दृष्टी गेली. याचा अर्थ आधीपासूनच कुणीतरी त्यामध्ये लिक्विड टाकून ठेवलेलं असणार आहे, ज्यामुळे मला दिसणार नाही आणि आपण या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणार नाही. हे सगळं ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, तू जे काही बोलतीयस ना ते खरं वाटतंय. म्हणजे कुणीतरी हे सगळं षडयंत्र रचलं असेल, प्लॅन बनवला असेल असंच वाटतंय. ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते, तू टेन्शन घेऊ नकोस. अर्णव असं म्हणतो आणि ईश्वरीला आराम करायला सांगतो आणि तिथून तो निघून जातो. आणि ईश्वरी विचार करत असते की आता काय करायचं? हे सगळं नक्कीच कोणाचं तरी कारस्थान आहे, कोणीतरी हे जाणून बुजून केलं आहे, हे ईश्वरीला समजतं. आणि इथेच आजचा एपिसोड हा संपलेला आहे प्रेक्षकांनो. तर खरंच आजचा भाग तर इंटरेस्टिंग होताच. ईश्वरीला आता शंका आली आहे की नक्कीच कोणीतरी मोठा घोटाळा केला आहे, कोणीतरी आपल्याला हरवण्यासाठी हे जाणून बुजून करतं आहे. जर ती नम्रतापर्यंत पोचली तर नम्रताचं तर काही खरं नाही बाबा, नम्रताची चांगली जिरेल एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर एकच नंबर होता, पण पुढचे एपिसोडसुद्धा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जी $1 बिलियन जी कॉम्पिटिशन आहे ती जिंकण्यासाठी 2 राऊंड होते. पहिला राऊंड फुल राऊंड जो ईश्वरीने जिंकला आहे आणि आता दुसरा फॅशन राऊंड ज्यात अर्णवला काम करायचं. आणि फॅशन म्हणजे शेवटी मशीन, आणि अर्णव ठरवेन की त्याच्या आईचा आशीर्वाद त्याचबरोबर असेल. आपल्या आईच्या मशीननेच तो या स्पर्धेमध्ये भाग घेणार. आणि ही गोष्ट जिला सगळं माहिती आहे, जिला सगळ्यातलं सगळं कळतं, त्या वल्लरीला कळेल. वल्लरी अजून गाडीतच बसलेली आहेत, गाडीतच तिने सेकंड होम बनवलं आहे की काय काय माहिती. तरीसुद्धा वल्लरीला कळणार की अर्णव या फॅशन राऊंडमध्ये आपल्या आईची मशीनच वापरणार आहे. आणि मग वल्लरी चक्क या सौदामिनीला कॉल करून सांगेल, माझ्याकडे सगळ्यात भारी आयडिया आहे, जर अर्णवला हरवायचं असेल तर अर्णवच्या आईची जी मशीन आहे तिचा चेंदामेंदा करून टाक, ती मशीन तोडून फोडून टाक, म्हणजे अर्णव हा पूर्णपणे कोलमडून जाईल आणि या स्पर्धेत तो भागच घेणार नाही. आणि ही आयडिया सौदामिनीला पटेल. इकडे अर्णव हा ईश्वरीला सांगणार की मी माझ्या आईच्या मशीननेच या सेकंड राऊंडमध्ये भाग घेणार आहे. ईश्वरीला तर ही गोष्ट आवडणारच. आणि मग जेव्हा स्पर्धेच्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव पोहोचतील तेव्हा सौदामिनी तिथे असेल आणि सौदामिनी पुन्हा या दोघांना चॅलेंज करेल, त्रास देण्याचा प्रयत्न करेल आणि ईश्वरीला म्हणेल, तुझ्या डोळ्याला दिसत नव्हतं तरीसुद्धा तू ही स्पर्धा जिंकली. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण तू या स्पर्धेत भाग घेऊ नको, कारण तसंही तुम्ही जिंकणार नाहीच आहात.
ईश्वरी म्हणेल, तुम्हाला अजून पण कळलं नाही आहे का? तुम्ही माझे डोळे, माझी दृष्टी हिरावून घेतली तरीसुद्धा मी पहिला राऊंड जिंकले आणि आता तर अर्णव सर आहेत, त्यांना हरवणं कोणाला शक्य नाही आहे. आता ही स्पर्धा आम्हीच जिंकणार, आमची कंपनी तुमच्याकडून परत मिळवणार. आणि ईश्वरी आणि अर्णव या सौदामिनीची चांगलीच जिरवून तिथून निघून जातील. पण सौदामिनी खूप खुश असेल, कारण तिने आधीच अर्णवच्या आईची जी शेवटची आठवण, ती मशीन होती, ती गायब केलेली असेल. आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेच्या ठिकाणी येतील तेव्हा अर्णवच्या टेबलवरती ही मशीनच नसणार आहे. त्यामुळे अर्णवला आता जबरदस्त धक्का बसेल. अर्णव आणि ईश्वरी सगळीकडे मशीन शोधतील. मग जर अशा तुटलेल्या फुटलेल्या परिस्थितीत अर्णवला आपल्या आईची मशीन दिसली तर काय होईल? अर्णव खूप चिडणार, खूप दुःखी होईल, यात काही शंका नाही. या स्पर्धेचं काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.